माझा प्रश्न असा आहे की हे सारेच्या सारे इतक्या रकमा तुम्ही देत असताना मग कृषी विभागाच्या संदर्भामध्ये फक्त 616 कोटी रुपयाची तरतूद का केली? एका बाजूला अतिवृष्टीचा पैसा मिळाला नाही, दुसऱ्या बाजूला अजूनपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी होत असताना आत्महत्यांचं प्रमाण कमी झालं नाही, आत्महत्या मोठ्या प्रमाणावर वाढून राहिलेल्या आहे. तिसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्यासाठी जो शेतमालाचा भाव आहे त्या शेतमालाला भाव नाही. आज कापूस घेतला तर कापूस 7,000च्या वर नाही आहे, सोयाबीन घेतला तर सोयाबीन 3200 रुपयाच्या वर नाही आहे. त्या ठिकाणी म्हणजे ज्वारी वगैरेचे भाव आहे, हमी भाव सांगितला जातो पण हमी भावापेक्षा कितीतरी कमी दराने विकले जात आहेत. मग कापूस, सोयाबीन, सर्व जे पिकं आहेत या संदर्भातले यांचे भाव एका बाजूला नाही, दुसऱ्या बाजूला मागच्या आठवड्यामध्ये केंद्र सरकारने खतांच्या किमती वाढवून टाकल्या. खतांच्या किमती ज्या वाढल्या त्या 16% वाढल्या अध्यक्षमध्ये परवा दिवशी मागच्या आठवड्यात. मग या खतांच्या किमती मागच्या 10 वर्षाच्या तुलनेत पाहिल्या तर जवळपास 2.5% झाल्या, 2.5 पट वाढल्या. 10 वर्षाच्या तुलनेत ह्या खतांच्या किमती 2.5 पट वाढल्या. पण शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव वाढला का? 10 वर्षापूर्वीही 7,000 भाव होता, 7,000च भाव होता आणि 10 वर्षानंतरही आता तो 7,000च भाव आहे. मग शेतकऱ्याला परवडेल कसं?